मोरदड येथील जगदीश ठाकरे खून प्रकरण, मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी। चाळीसगाव धुळे जिल्ह्यातील मोरदड येथील आदिवासी तरुण जगदीश ठाकरे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार आरोपी गोविंद शिवाजी पाटील याला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत एकलव्य आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीने चाळीसगाव येथे भव्य मोर्चा काढला। या मोर्चाचे निवेदन DYSP विजयकुमार ठाकुरवाड यांना देण्यात आले। मोर्चातील प्रमुख मागण्या: मुख्य आरोपीवर वाढीव कलम लावावे। 29 जून 2025 रोजी राजकीय षडयंत्रातून जगदीश ठाकरे यांची हत्या झाली। 1.5 महिन्यानंतरही मुख्य आरोपी गोविंद शिवाजी पाटील मोकळे फिरत असल्याने पोलिसांनी त्याच्यावर भान्यासा कलम 109B हे वाढीव कलम लावून त्वरित अटक करावी। तपास CIDकडे वर्ग करावा। आरोपी हा स्थानिक आमदार आणि मंत्र्यांचा जवळचा नातेवाईक असल्याने पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे या प्रकरणाचा तपास CIDकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आली। आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मोर्चात करण्यात आली। कुटुंबाला आर्थिक मदत आणि नोकरी: जगदीश ठाकरे हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते, त्यामुळे सरकारने त्यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी आणि एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी। आदिवासी कुटुंबांचे पुनर्वसन: पिंपरखेड तांडा येथील 39 आदिवासी कुटुंबांचे नदी क्षेत्रातून त्वरित पुनर्वसन करण्याची मागणीही करण्यात आली। या मोर्चात महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। मोर्चाचे नेतृत्व एकलव्य आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी केले। प्रशासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। थांबून घ्या 2 मिनिटं थांबून घ्या। इथे त्याची पत्नी आहे, जगदीशची पत्नी आहे, ते आपल्या भावना व्यक्त करत आहेत। ताई काय म्हणाल तुम्ही? त्याचे जगदीश ठाकरेचे वडील आहेत, त्या गोविंद्याला फाशी झालेली पाहिजे, नसले तर त्याला कस्टडीमध्ये टाकायला पाहिजे। त्याने गोड बोलून माझ्या मुलाचा घात केलेला आहे। ज्येष्ठमान तोच खरा आहे। मारीकरींकडे गुन्हा नाही, पण तो गोविंद्याकडे, तो गोविंदा मास्टर मॅन आहे, पैसा पुरवणारा आहे।